सुप्रभात. आज आपण रविवार आहे आणि रविवारची सकाळ झालेली आहे. सकाळचे 8:45 झालेले आहेत. आम्ही फ्रेश झालेलं, आंघोळ वगैरे झालेलं सगळ्यांची. आता आम्ही इकडनं आता शिरोड्याला जाणार आहेत देवळामध्ये. तिकडनं वेतोबा आणि रेडी करून मग पुढचा प्रवास आहे. आणि मग तिकडे जेवून वगैरे येणार आणि मग संध्याकाळची आमची ट्रेन आहे, 8ची ट्रेन आहे. तर कालचा दिवस पण खूप एन्जॉय केला आम्ही. काल एक नवीन गोष्ट पाहिली मध्ये तर फुटेज दाखवतो. आणि हे बघा इकडे सगळेजणं बसलेत. आमच्या गाड्या पण रेडी झाल्या आहेत. हिटअप केलेलं आहेत, सगळ्यांना वॉर्मअप केलेलं आहे. हे बघा सगळे बसलेत मस्त. सकाळी उठलो आहे 6:30ला. पाणी बिणी भरलं सगळं. आंघोळ्या पण मस्त बाहेरच केल्यात. गावची फिलिंग खूप मजा आली. काल पण खूप मजा आली. चिकन वगैरे बनवलं, तुम्ही बघितलं असेल. तर आता आपण देवळात भेटू. पहिला नाश्ता पाणी तर होणारच आहे. एक कोरी चहा झालेली आहे पहिली सकाळी गावची कोरी चहा मस्त होती. गवती चहा वगैरे टाकून केली होती. आता आपण प्रॉपर नाश्ता करायला जाणार बाहेर आणि तिथून पुढे प्रवास करणार. चला मग. मुंबई बेळगाव रोड. या बेळगाव रोडच्या वरती तिथे आंबोलीला जाताना पहिलं हे सावली हॉटेल लागतं आणि ह्याच्या पुढे आमचं दादाचं फार्म हाऊस आहे. आता आम्ही नाश्त्याला इथे थांबलो आहे सावलीला. तुम्ही बघू शकता खूप मोठं आहे. रोडला लागूनच आहे. खूप छान आहे. तर आम्ही आता इथे नाश्ता करू आणि इथून मग पुढे टेरेकोलला जायचा विचार आहे. टेरेकोल तर शिरोडात वगैरे करून रेडीज वगैरे करून आम्ही जाणार असं विचार करतो आहे. बघूया. प्लॅन तर आहे आणि करणार तर आहोतच आम्ही. चला तुम्हाला पण दाखवतो रेडीजचा गणपती. बघा तुम्ही पाठीमागे बघू शकता सावली हॉटेल. मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही आता इथे नाश्ता करणार आहोत. इथून पुढे शिरोडा रेडीचा गणपती करणार, जमलं तर वेतोबा पण करणार आणि मग पुढे टेरेकोलला जाणार. मग तिथेच आम्ही जेवून पुन्हा इकडे घरी येणार. बॅग वगैरे सगळे इथेच आहेत अजून, कारण का आमची रात्री 8ची ट्रेन आहे. तर आम्ही इथेच येणार आणि मग इथून मग बॅग घेऊन निघणार आणि मग स्टेशनला, सावंतवाडी स्टेशनला जाणार. तर असा आमचा आजचा प्रवास आहे. तर तुम्ही पण आहेत ना आमच्याबरोबर. चला फिरूया जरा. सुंदर कोकण हे आता आम्ही हे सावली हॉटेलच्या आतमधलं सिटिंग आहे, बघू शकता. इथे प्रोडक्ट पण आहेत आणि या त्यांचं किचन. आपल्या एक कोकणातले प्रोडक्ट आहे इथे. चला मग नाश्त्याला या. हे बघा आता इथे आलं आहे घावणे आणि उसळ चटणी. याने इकडे मसाला डोसा मागितला आहे.
इडली वडा बघा मस्तपैकी गावणे उसळ नवीन पदार्थ आपल्याकडचा कोकणातलं स्पेशल गावणे उसळ हां आणि हे माझा मेदूवडा आलेला आहे मी ऑर्डर केलेली आहे मेदूवड्याची तर आणि इथे या साहेबांची अजून ऑर्डर यायची बाकी आहे चला मग आता मी या नाश्ता करायला आता आमचा नाश्ता वगैरे करून झाला आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघतो आहे तिथून आता डायरेक्ट शिरोडा तिथून मग अजून पुढचा प्रवास वेळोवेळी तुम्हाला मी भेटतच असेल चला निघूया आता छोटासा घाट लागतो आज फक्त आम्ही उतरणीला आहोत आता पुढे मग आपण रेड्डीला जाणार रेड्डीवरनं मग शिरोडा आणि मग शिरोडावरनं मग टेरेकोर आम्ही शिरोड्याला जाताना एका ठिकाणी थांबलो आहे श्री देवगुडे मुख मंदिर खूप फेमस आहे इकडचं आणि खूप मान्यता प्राप्त आहे इथून पुढे वरती जायचं आहे पण आम्हाला आता वेळ नाही आहे तेवढं कारण का पुन्हा आम्हाला दुपारी जेवून घरी येऊन परत पॅकिंग करायचे इथून वरतून चालत जाऊन वरती मंदिर आहे वरतून चालत गेलं की वरती मंदिर आहे हा असा हा इकडनं सावंतवाडी येणारा रोड आणि हा आपण चाललो शिरोड्याला इकडे हे बघा इथे चला चालू
पार्किंग आता आम्ही वेतोबाजवळ पोचले. वेतोबा देवस्थान आरवली. तुम्ही बघू शकता हा प्रथम दरवाजा आहे. हा दुसरा दरवाजा आहे. इथे हा आतमधलाचा परिसर आहे वेतोबाचा. ओम नमः शिवाय. त्याच्या सभोवतालचा परिसर. इथे वेतोबाला द्यायची केळीचे घड आहेत. ते काही खेळणी दुकान आहेत. कमळ आहे. चला आता मग मी दर्शन घेऊन येतो आणि मग तुम्हाला भेटतो. ही आमची म्हणतात आहे. आमची शेजारीने मला लहानपणी मोठं केलं आहे. व्यवस्थित सगळं सांभाळलं आहे. नाव धुवू पण घेतलेलं आहे. पण त्यातलं अर्ध काय ऐकत नाही, त्यामुळे आता कान पिळायची पाळी आलेली आहे. काय पण आहेत लाड आहे तुझी आहे थोडंसं आता धावपळ आहे रे. हल्ली खूप त्रास देतो माकडांचा एवढा हे खूपच हे होतं. त्यावरती तुम्हाला वानर दिसतंय की नाही माहित नाही. वरती ये. वरती तिथे वरती गाडी पार्क केलेली आहे आमच्या सर्वावरती. तिथून तिथे आणि इकडनं पायऱ्याने खाली उतरावं लागतं. आणि ह्या असा हे गणपतीचं मंदिर आहे. हे बघा हे असं गणपतीचं मंदिर आहे. आता हा आहे जो गणपती मंदिरातला आतला परिसर आहे. झुंबर आहे. आता आपण रेडीच्या गणपतीला आलो आहोत. मी सभामंडपात उभा आहे. माझ्या पुढे आहे तो गाभारा आहे. बघू शकता रेडीचा गणपती. आता आपण गणपतीचं दर्शन घेऊया आणि मग भेटूया. गणपती बाप्पा मोरया.
आपण जाणार आहोत पुढे टेरेकोलला. टेरेकोलला तिकडे जेवणार आहोत आणि मग परत घरचा प्रवास. टेरेकोलला आलेलो आहोत. टेरेकोल हिल रॉक रेस्टॉरंटला आलेलो आहोत. आता आपण आतमध्ये जाऊन जेवणार आहोत, टाईमपास करणार आहोत आणि पुन्हा आपल्या घरी जाणार आहोत. चला मग तुम्हाला दाखवूया जेवणावरचं. चला. हे रेस्टॉरंट आणि बार आहे, तर त्यामुळे मी तुम्हाला सगळं काय दाखवू शकत नाही. आपला फॅमिली कंटेंट आहे. फक्त मी तुम्हाला ह्या रेस्टॉरंटमधून दिसणारा नजारा दाखवतो. तो मी बघू शकता पाठीमागे. बघा किती सुंदर असा नजारा आहे. काय सबमिट करूया हे बघा मस्तपैकी सुंदर असा नजारा. आणि हा पाठीमागे दिसतोय तुम्हाला तो अथांग सागर. बघा पूर्ण फॅमिली कंटेंट असल्यामुळे मी तिकडे दाखवू शकत नाही पूर्ण रेस्टॉरंट तुम्हाला. माफी चाहतो. तिकडे बोट रायडिंग वगैरे चाललेले आहेत. ती बघा स्पीड बोट वगैरे, वॉटर स्पोर्ट्स. चला मंडळी, आता पुन्हा मुंबईकडे जाण्याची वेळ झालेली आहे. तुम्हाला गाडीचा हॉर्न नक्कीच ऐकू येत असेल. आणि ही बघा आमची ट्रेन तुतारी एक्सप्रेस. माझा 3 टायर AC आहे. B3ला आहे मी आता. आणि बाकी सगळे मंडळी ऑलरेडी त्यांच्या डब्यापर्यंत पोचलेली आहेत. तर आता तुम्हाला व्हिडिओ तर नक्कीच छान झाले आहेत, तुम्हाला नक्कीच आवडतील. आणि जर तुम्हाला आवडले तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांशी शेअर करा. मी आपले हे 2 दिवस होते सावंतवाडी पिकनिकचे. ते 2 दिवस आम्ही खूप एन्जॉय केलं आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच आम्ही काय काय केलं म्हणून. ते आपले प्रयत्न असाच राहील की आपले नॉर्मली फॅमिली पिकनिकच असणार आहेत, फॅमिली ट्रिपच असणार आहेत. त्याचेच व्हिडिओ बनवणार आहे. कारण का डेली ब्लॉग बनवणं किंवा कंटेंट बनवणं मला सध्या तरी काही पॉसिबल नाही आहे. माझं कामाचं स्वरूप तसं आहे. तर हा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बाकी गुड नाईट आणि देवा काळजी. बाय बाय.